वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील शिवना नदीला पूर आल्याने नदीकाठची घरे पाण्यात गेली आहेत। यामुळे या कुटुंबांना तातडीने जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे। यावेळी तहसीलदार सुनील सावंत यांनी स्वतः पाहणी करून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। लासूरगाव येथील मंदिराच्या पाठीमागील असलेल्या कुटुंबांना तसेच सोनवाडी येथील काही कुटुंबांना देखील मंदिरामध्ये व शाळेमध्ये हलवण्यात आले। या गावात पूर परिस्थिती असून शिवना नदीच्या काठच्या गावांना अधिकचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी ग्रामविकास अधिकारी नानासाहेब राहिंज, सरपंचपती वसंतराव हुमे, पोलीस पाटील बाबासाहेब हरिश्चंद्रे, तातेराव गोंडे, किशोर हरिश्चंद्रे, कांतीराम शेजूळ, जगन बाराहाते, राजू श्रीखंडे, प्रवीण सोनवणे आदींनी पूर परिस्थितीमध्ये लोकांना सहकार्य केले। आपण आहोत वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील शिवना नदीच्या तीरावर। शिवना नदीला सततच्या पावसामुळे पूर आलेला असून या ठिकाणी लासूरगाव येथील झोपडपट्टी असो, मागचे जे संसार आहे हे सगळे शाळेमध्ये शिफ्ट केलेले असून या ठिकाणी तहसीलदार सुनील सावंत यांनी देखील पाहणी केलेली आहे। गावातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करून सगळे संसार शाळेमध्ये शिफ्ट केलेले असून या ठिकाणी पूर्व परिस्थिती वाढतच असून शेतकऱ्यांचे पिकं देखील पाण्यात गेलेले आहेत आणि या ठिकाणी गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। इथं तुम्ही पाहू शकता सगळं पूर परिस्थिती। आता आपण मुंबई नागपूर हायवेवर आहे, इथं पाहू शकतो तुम्ही पूर्ण गुडघे इतकं पाणी आहे। पुढे जर गेलं तर आता पूर्ण गळे इतकं पाणी आहे। हॉटेल बिटेल सगळं जे रस्त्यानं म्हणजे पाहू शकतो तुम्ही पूर्ण वाईट परिस्थिती व्हायले। पूर्ण गाव जे नदीकाठचे पूर्ण गावात पाणी शिरलेलं आहे। लासूरगावची जी परिस्थिती सध्या तर लासूरगावमध्ये पाहू शकतो ते जे झोपडपट्टी परिसर आहे पूर्ण शाळेत ट्रान्सफर करेल त्यांना आता म्हणजे एकदम भीषण परिस्थिती। सगळे घरं बिरं सगळं पाण्यात गेले आणि एकदम पाणी अजून वाढू राहिलं सगळं एकदम म्हणजे खूप अवघड वाईट परिस्थिती व्हायले। शेतकऱ्याची खूप वाईट परिस्थिती, काही लोक आत्महत्या करायची पाळी येईल आता या शेतकऱ्यावर। रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।